आयुष्य खूप कॉम्प्लिकेटेड नाहीये, पण आपण स्वतः त्याला कॉम्प्लिकेटेड बनवतो. सुरुवातीला मी स्वतःला सिद्ध करण्याचा खूप प्रयत्न करायचे. सगळं मॅनेज करायचं, सगळ्यांना इम्प्रेस करायचं आणि सतत बिझी राहायचं. पण कालांतराने माझ्या हे लक्षात आलं, की सक्सेस म्हणजे फक्त अचीव्हमेंट नाहीये, तर सक्सेस म्हणजे पीस, हेल्थ आणि बॅलन्स आहे. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातले असे 5 नियम सांगणार आहे, ज्यामुळे माझे डिसिजन मेकिंग, माइंडसेट आणि लाईफस्टाईल कम्प्लिटली बदललं. सगळ्यात पहिला नियम म्हणजे पीस ओव्हर प्रूव्हिंग. एक वेळ अशी होती की मला सतत वाटायचं की मी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे, लोकांना माझी किंमत कळली पाहिजे, लोकांनी माझी दखल घेतली पाहिजे. पण ऑनेस्टली तुम्ही जितकं जास्त प्रूव्ह करायला जाता, तितके तुम्ही ड्रेन होत जाता. आज मी एक गोष्ट मान्य केलेली आहे, प्रत्येकाने मला समजून घ्यावं असं नाहीये आणि प्रत्येकाला मी छानच वाटले पाहिजे असंही नाहीये. जर एखादी गोष्ट माझी मानसिक शांतता डिस्टर्ब करत असेल, तर मी ती थेट सोडून देते. कारण मला असं वाटतं की स्वतःचं मेंटल पीस सांभाळणं हे आपला पॉइंट प्रूव्ह करण्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे. दुसरा नियम म्हणजे सततच्या धावपळीपेक्षा आरोग्य महत्वाचं. आजकाल हसल कल्चर म्हणजेच धावपळीला खूप ग्लोरीफाय केलं गेलंय. स्लीप लेस, वर्क मोर अँड नो डेज ऑफ. म्हणजेच काय, तर कमी झोप, भरपूर काम आणि सुट्टी सुद्धा नाही. मग मला सांगा, जर आपलं शरीर थकलेलं असेल, माइंड अँक्शियस असेल, तर अशा सक्सेसचा काय उपयोग? त्यामुळे मी आता कॉन्शियसली रेस्ट घेते. थोडा व्यायाम, वेळेवर पुरेशी झोप आणि मेंटल ब्रेक्स ही लक्झरी नसून ही आपली गरज आहे. कारण आपलं शरीर हे आपलं कायमस्वरूपी घर आहे. आपल्याला जॉब्स चेंज करता येतात, रोल्स चेंज करता येतात, करिअरमधले ऑप्शन्स चेंज करता येतात. पण जर शरीर थकलं आणि हेल्थ गेली, तर बाकी सगळं थांबतं. त्यामुळे आरोग्याला प्राधान्य देणं महत्त्वाचं असतं. तिसरा नियम म्हणजे बाउंड्रीज ओव्हर बर्नआउट्स. बाउंड्रीज म्हणजे काय, तर मर्यादा आखणे. ह्याचा अर्थ फक्त नाही म्हणणं असं नसून सेल्फ प्रोटेक्शन आहे. आधी मला सतत असं वाटायचं की बाउंड्रीज म्हणजे नाही म्हणणं, पण बाउंड्रीज आर मच बिगर दॅन दॅट. बाउंड्रीज म्हणजे आपला वेळ, आपली एनर्जी आणि आपल्या मेंटल स्पेसचं प्रोटेक्शन करणं. कारण बर्नआउट अचानक होत नसतो, तो हळूहळू बिल्ड होत जातो. जेव्हा तुम्ही रेस्ट न घेता सतत काम करत राहता, प्रत्येक नोटिफिकेशनला लगेच रिप्लाय करता, जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ काढत नाही किंवा जर वेळ काढलाच तर त्याचं तुम्हाला गिल्टी फील होतं, तेव्हा खरा तुमचा बर्नआउट सुरू होतो. आज मी काही कॉन्शियस बाउंड्रीज फॉलो करते. रात्री एका स्पेसिफिक वेळेनंतर कामाचे, रादर फॅमिलीतल्या इम्पॉर्टंट कॉल्स शिवाय कुठलेही कॉल्स घेत नाही. आठवड्यातून एकदा डिजिटल डिटॉक्स करते, म्हणजेच बिंज वॉचिंग करत नाही, नो सोशल मीडिया. सकाळचा 1 तास नो फोन. कारण आपण झोपेतून उठल्यानंतर आपल्या मेंदूला ऍक्टिव्ह होण्यासाठी साधारण 45 मिनिटाचा वेळ द्यावा लागतो. असं न केल्यास दिवसभर थकवा आणि झोप आल्यासारखं वाटत राहतं. इमोशनल बाउंड्रीज. जे दुसऱ्याचे प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांचे आहेत, माझे नाहीत. त्यामुळे मी फार फार तर त्यावर सॉल्युशन देऊ शकते, त्याचा स्ट्रेस मात्र मी कधीच घेत नाही. आता तुम्ही म्हणाल, हे एवढं कशासाठी? तर लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती तुमची मौल्यवान रिॲक्शन डिझर्व करत नाही, तसंच तुमचा ॲक्सेस सुद्धा डिझर्व करत नाही. बर्नआउट म्हणजे फक्त थकवा नाहीये, तर तो तुमची क्रिएटिव्हिटी मारतो, पेशन्स लेवल कमी करतो आणि आनंद सुद्धा हिरावून घेतो. त्यामुळे माझ्या हे लक्षात आलं की बाउंड्रीज म्हणजे फक्त भिंत नसून ते एक फिल्टर आहे, आपल्यापर्यंत काय पोहोचणार हे ठरवण्यासाठी. आणि एकदा का तुम्ही तुमची एनर्जी प्रोटेक्ट करू शकलात, तर तुम्ही बेटर काम करायला लागता आणि त्याचबरोबर बेटर जगायलाही शिकता. चौथा नियम म्हणजे फॅमिली ओव्हर फेम. म्हणजेच काय, तर प्रसिद्धीपेक्षा कुटुंब महत्वाचं. प्रत्येकालाच असं वाटतं की 4 लोकांनी मला ओळखावं. तुम्हालाही वाटतं, मलाही वाटतं. पण ॲट द एंड ऑफ द डे, जे लोक तुमच्या सुखदुःखात उभे असतात तेच खरे आपले असतात. बऱ्याचदा असं होतं की लोक नाव कमवण्यासाठी इतरांना जी मदत करतात, मग ती पैशाची असेल किंवा इतर कसलीही मदत असेल, त्याची गरज खरं तर स्वतःच्याच फॅमिलीला जास्त असते. पण फेम, तो छान म्हणेल, आणखी 4 लोकांना सांगेल, माझं कौतुक करेल, म्हणून आपण ती मदत करतो. पण लक्षात घ्या, फेम इज टेम्पररी. गरज संपली की कोणीही कोणाचं नसतं. त्यामुळे मी अशा पद्धतीने नाव कमवण्यापेक्षा प्रामाणिकपणे स्वतःच्या कामातून, कलेतून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते.
5वा आणि कदाचित सगळ्यात इम्पॉर्टंट नियम, मोटिवेशन पेक्षा कन्सिस्टन्सी महत्वाची. रील्स पाहिले, काहीतरी वाचलं किंवा काहीतरी ऐकलं की आपण लगेच मोटिवेट होतो, पण हे मोटिवेशन जितक्या तातडीने येतं तितक्याच तातडीने निघून सुद्धा जातं. फक्त एक दिवस उत्साह असतो, दुसऱ्या दिवशी मात्र मूड झिरो. त्यामुळे जर मोटिवेशनची वाट पाहिली तर आपण सुरुवातच करू शकत नाही. कन्सिस्टन्सी म्हणजे काय, तर रोज थोडं थोडं का होईना काम करत राहायचं. अगदी रोजची कामं करतो तसंच. रोजच्या रोज न चुकता थोडे थोडे जरी प्रयत्न करत गेलो तरी खूप मोठा बदल घडू शकतो. लाईफ कधीच परफेक्ट होत नाही, पण स्टेबल आणि पॉवरफुल नक्कीच होतं. जर तुम्ही आयुष्यात क्लॅरिटी शोधत असाल तर कॉम्प्लिकेटेड स्ट्रॅटेजी नको, हे लक्षात ठेवा. फक्त तत्वांची आणि त्यांना पाळण्याची गरज असते. माझे 5 नियम किंवा तत्व मी तुम्हाला सांगितले, तुमचे कदाचित वेगळे असू शकतील, पण फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा, रोजच्या आयुष्यात मी जे काही करतोय ते माझं आयुष्य साध्य करण्यासाठी उपयोगी येणार आहे का? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आम्ही फिरायला जातो, छान छान खातो, ते तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतेच. त्याचबरोबर मला तुमच्यासोबत गप्पा मारायला सुद्धा खूप आवडतं. त्यामुळे तुमच्याकडे असे काही छान विषय असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते फुकट आहे.